खरं तर ही गजानन महाराजांची कृपाच म्हणावी की समृद्धी महामार्गावर इतक्या स्पीडमध्ये गाडी चालत असताना टायर बस झाला आणि तरीही आम्ही तुमच्या समोर आहोत आणि तुम्ही या टायरचा हाल बघू शकता काय झालाय तो. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र शेगाव नगरीत आलो आहोत. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन, आनंदसागर परिसरातील सुंदर ठिकाणे, भक्त निवासाची व्यवस्था आणि शेगावचा आध्यात्मिक अनुभव या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत. गणगण गणात बोते या जयघोषाने दुमदुमणाऱ्या या पावन भूमीत प्रत्येक भक्ताला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. तर चला श्री गजानन महाराजांच्या कृपेने आपल्या शेगाव यात्रेला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भटके परिंदे आज आपल्याला घेऊन आले शेगाव येथे आपल्या गजानन महाराजांच्या दर्शनाला. इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर म्हणून बेसिक जे डिटेल्स आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचबरोबर शेगावला जर तुम्ही येत असाल तर त्याबरोबर कुठले कुठले स्पॉट्स आहेत जे तुम्ही कवर करू शकता हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग घेऊया आपल्या शेगावचं दर्शन. शेगावचा महाप्रसाद म्हणजे फक्त अन्न नव्हे, तर श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि भक्तीचा अनुभव आहे. तर इथे फक्त 60 रुपयामध्ये आपल्याला ही थाळी मिळते. शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिराची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे येथील अप्रतिम स्वच्छता आणि शिस्त. मंदिर परिसरात दर्शन रांगा, भक्तनिवास, प्रसादालय आणि सार्वजनिक सुविधा यांची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते. हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असले तरी परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि प्रसन्न दिसतो. कचरा व्यवस्थापन, नियमित साफसफाई, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छ शौचालये यामुळे भाविकांना सुखद अनुभव मिळतो. मंदिर प्रशासनाने स्वच्छता हीच सेवा म्हणून उत्कृष्ट व्यवस्थापन उभारलेले आहे. त्यामुळे शेगाव हे केवळ धार्मिक स्थळ नसून स्वच्छता, शिस्त आणि भक्त सेवेचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. म्हणूनच येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात मंदिरातील आध्यात्मिक वातावरणासोबतच येथील स्वच्छतेबद्दलही विशेष आदर निर्माण होतो. गजानन महाराजांच्या दर्शनानंतर आम्ही शेगावमधील शांत आणि प्रसन्न वातावरण असलेल्या महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होत आमच्या यात्रेला आणखी आध्यात्मिक स्पर्श मिळाला.
शेगावमधील महालक्ष्मी मंदिर येथे तळमजल्यात भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी सर्व 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी प्राप्त होते. या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये गुजरातचे सोमनाथ, आंध्र प्रदेश येथील मल्लिकार्जुन, उज्जैनचे महाकालेश्वर, मध्य प्रदेशचे ओंकारेश्वर, उत्तराखंडचे केदारनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, वाराणसीतले काशी विश्वनाथ, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, तमिळनाडूचे रामेश्वर, बैद्यनाथ, नागेश्वर आणि घृष्णेश्वर यांचा समावेश होतो. देशभर विखुरलेल्या या पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन एका ठिकाणी घेण्याची संधी येथे मिळते. त्यामुळे भाविकांना भगवान शिवाच्या 12 स्वरूपांचे स्मरण करून आध्यात्मिक समाधान आणि भक्तीचा अनुभव प्राप्त होतो. 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भगवान शिवाच्या अनंत शक्ती आणि कृपेचा अनुभव घेण्याची एक दिव्य संधी आहे. काय येथे आपल्याला काळ्या पाषाणातील अतिशय सुंदर आणि आकर्षक श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे आधिष्ठ देवता मानले जातात. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर शांतता आणि भक्तीची अनुभूती मिळते. येथे राधाकृष्ण, भगवान दत्तात्रेय आणि शिर्डीचे साईबाबा यांच्या सुंदर मूर्त्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. म्हणजेच राधाकृष्णाचे प्रेम, दत्तात्रेयांचे ज्ञान आणि साईबाबांची श्रद्धा, सबुरी यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो. येथे आपल्याला भगवान शिवाच्या आदियोगी स्वरूपाचे भव्य दर्शन पाहायला मिळते. आदियोगी म्हणजे योगशास्त्राचे प्रथम गुरु. शेगावमधील आनंदसागर हे केवळ उद्यान नसून अध्यात्म, निसर्ग आणि सेवाभाव यांचा सुंदर समागम आहे. सुमारे 350 एकर परिसरात पसरलेला हा भव्य प्रकल्प श्री गजानन महाराज संस्थानाचा विकसित केलेला आहे. याच्या मध्यभागी विशाल जलाशय, हिरवीगार बाग, ध्यान केंद्र आणि विविध आध्यात्मिक स्थळे आहेत. मित्रांनो, आजचा आपला शेगावचा प्रवास येथे संपत आला आहे. श्री गजानन महाराजांचे दर्शन, महालक्ष्मी मंदिरातील आध्यात्मिक अनुभव, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि आनंद सागरचे निसर्गरम्य वातावरण यामुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला आहे. येथील स्वच्छता, शिस्त, सेवाभाव आणि भक्तीचे वातावरण मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते. शेगाव सोडताना पाय जड होतात, पण मन मात्र महाराजांच्या कृपेने, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. मित्रांनो, आपण समृद्धी हायवेवर आहोत इथे आणि या ठिकाणी
आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे, तर फुल स्पीडवर असल्यामुळे तुम्ही टायरचा कसा कंप्लीट कायापलट झालाय तो मी तुम्हाला दाखवतो. शेगावहून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर आमच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली. रस्त्यात अचानक आमच्या वाहनाचा टायर फुटला. काही क्षणांसाठी सर्वजण घाबरलो, पण सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखले आणि वाहन सुरक्षितपणे नियंत्रित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहोत. या प्रसंगानंतर मनात एकच भावना आली, श्री गजानन महाराजांची कृपा आमच्यावर होती. संकट कितीही मोठे असले तरी त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सुखरूप राहिलो, अशी आमची श्रद्धा आहे. शेगावच्या दर्शनानंतर मिळालेली मानसिक शांती आणि महाराजांवरील विश्वास या प्रसंगात अधिक दृढ झाला. आम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या कृपेबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानतो. जीवनात प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. टाटा, बाय.